नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. 12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मंत्री माणिकराव कोकाटे थोड्याच वेळात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ते राजीनामा सुपूर्द करण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. कालपासून माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहेत. काल कोकाटे यांच्या विरोधात सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर आहे. येत्या 18 डिसेंबर पासून दक्षिण भारतातील प्रसिद्ध अशा माळेगाव यात्रेला सुरुवात होणार आहे. यासाठी एसटी महामंडळानं जादा बसेसचं नियोजन केलंय. त्यात नांदेड जिल्ह्यातून 160 बसेस माळेगावसाठी धावणार आहेत. नांदेड जिल्ह्यातून 160, लातूरवरून 50 आणि परभणी जिल्ह्यातून 40 बसेस माळेगावकडे धावणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पूर्ण उपाययोजना देखील करण्यात आल्या. जालन्याच्या मौजे रवना गावानं शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या गावात दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपूर्ण गावातील सर्व मोबाईल फोन आणि टीव्ही संच पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत. विशेष म्हणजे या 2 तासांची सुरुवात आणि समाप्ती ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवून केली जाणार आहे, जेणेकरून वेळेच्या अंमलबजावणीत कोणतीही कसर राहणार नाही. गावातील सर्व शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घरात शांत आणि एकाग्र अभ्यासाचं वातावरण तयार करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा महत्त्वाचा निर्णय नुकताच झालेल्या विशेष ग्रामसभेत सरपंच शिवकन्या संभाजी देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील 38 वर्षीय शेतकरी मनोहर मारुती वंडाळे यांना सर्पदंश झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतात गहू पिकाला पाणी देत असताना सापानं त्यांच्या पायाला दंश केला. ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तात्काळ जळगाव जामोद येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र तिथं आवश्यक लस उपलब्ध नसल्यानं त्यांना खामगाव इथं पाठवण्यात आलं. यावेळी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे सुनगाव परिसरात शोककळा पसरली आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये डास आणि व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पपई बागांवर मोठा परिणाम झालाय. यामुळे पपईची फळं सडू लागल्यानं एका शेतकऱ्यानं आपल्या 1.5 एकर पपई बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. वाढत्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला असं टोकाचं पाऊल उचलावं लागतंय अशी भावना सर्वांनी व्यक्त केली आहे. बुलढाण्याच्या देऊळगाव राजामध्ये तुरीच्या पिकामध्ये अवैध गांजाची लागवड करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या कारवाईत 3,85,100 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचत ही कारवाई केली आहे. बीडच्या गेवराईमध्ये 2 कंटेनरची धडक होऊन अपघात झाला. अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. वैद्यकीय शिक्षणाची स्वप्न उराशी बाळगणाऱ्या बुलढाण्याच्या डोंगरशेवली येथील तरुणीचा अपघातात मृत्यू झालाय. बुलढाणा येथील राजश्री शाहू महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असलेली 19 वर्षीय ऋतुजा गणेश सावळे हिचा कॉलेजला जाताना अपघातात मृत्यू झालाय. घरापासून बुलढाण्याचं अंतर 18 किलोमीटर असल्यानं ती दररोज दुचाकीनं कॉलेजला ये जा करत असे. मात्र काल सकाळच्या सुमारास डोंगरशेवली बुलढाणा मार्गावर काही अंतरावरच तिच्यावर काळानं घाला घातला. एका बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीनं तिच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात ऋतुजा गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शोकाकुल वातावरणात ऋतुजाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी 2 गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक केली आहे. यावेळी आरोपींकडून 2 गावठी कट्ट्यासह 3 जिवंत काडतुसं, दुचाकी, 2 मोबाईल फोन असा एकूण 2,95,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये फळांनी भरलेल्या मालवाहू वाहनानं टिप्परला धडक दिली. या अपघातात चालकासह 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातानंतर महामार्गावर विखुरलेले डाळिंब आणि संत्रा नागरिकांनी उचलून नेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.